विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यपालांच्या अधिकारांचा अभ्यास करणार आहोत। आपण लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलेलं तर राज्यपालांचे जे सगळे पात्रतेच्या अटी आहेत त्यांची नियुक्ती कशी केली जाते, जर त्यांना पदावरून दूर करायचं असेल तर काय केलं जातं, या सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या। आता ज्यावेळेला आपण राज्यपालांचे अधिकार म्हणतो ना, तर नेहमी राज्यपालांच्या अधिकारांना राष्ट्रपतींच्या अधिकारांशी कंपेअर केलं जातं। जनरली केंद्रामध्ये जे राष्ट्रपतींना अधिकार आहेत ना, तेच अधिकार राज्यपालांना राज्यामध्ये आहेत। फक्त काही अशा गोष्टी आहेत की जिथे तुम्हाला राज्यपालांचे अधिकार हे थोडेसे वीक बघायला मिळतील, पण हा ऑलमोस्ट तसेच अधिकार आहेत। आता नक्की हे काय डिफरन्स आहे राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या अधिकारामध्ये, त्याचं आपण एक वेगळं लेक्चर घेऊया। सध्या आपण राज्यपालांच्या अधिकारांवरच जास्त फोकस करायचंय। बघा, आपण पॉइंट वाईज बघितलेलं की जे राष्ट्रपतींना अधिकार देण्यात आलेले आहेत तर त्यांचं काही विभाजन करण्यात आलेलं, सेम विभाजन राज्यपालांच्या अधिकारांबाबत सुद्धा आहे। म्हणजे त्यांना कार्यकारी मंडळाशी संबंधित अधिकार आहे। ओके, कार्यकारी मंडळ म्हणजेच काय की जे काम करणारं मंडळ आहे की ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती येतात, तर त्याच्या संबंधितचे त्यांना काही महत्वाचे अधिकार आहेत किंवा देशामध्ये ज्या काही गोष्टी अंमलबजावणी होतात म्हणजे धोरणांची, योजनांची, कायद्यांची, त्याच्या संबंधितचे काही अधिकार आहेत त्यांना। त्याचबरोबर कायदेविषयक अधिकार, कायदेविषयक अधिकार म्हणजेच काय तर विधिमंडळाशी संबंधित, विधानसभा, विधान परिषदेशी संबंधित जे अधिकार आहेत ते सगळे कायदेविषयक अधिकारांमध्ये होते। त्यानंतर आर्थिक अधिकार, तर काही इथे आर्थिक बिलासंबंधीचे अधिकार आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत। त्यानंतर न्यायिक अधिकार, आणीबाणीविषयक अधिकार आणि स्वविवेकाधिकार सुद्धा राज्यपालांचे महत्वाचे आहेत। सो अशाच प्रकारे अभ्यास करायचा आपल्याला की कोणकोणत्या प्रकारचे अधिकार राज्यपालांना देण्यात आलेले आहेत। बघा, राज्यपालांचे अधिकार आहेत ना, लक्षात ठेवण्यासाठी एवढं कठीण नाहीये। मी सारखं तुम्हाला इथे सांगते की राष्ट्रपतींचे जे अधिकार आहेत ऑलमोस्ट तसेच अधिकार आहेत। मग जे राष्ट्रपतींना अधिकार आहेत ना, ते सगळे अधिकार राज्यपालांना आहेतच। फक्त तुम्हाला महत्वाचा तिथे डिफरन्स करता आला पाहिजे की नक्की असे कोणते अधिकार आहेत का की जे राष्ट्रपतींना आहेत पण राज्यपालांना नाहीयेत। मग ते आपण नंतर बघणार आहोत। आधी आपण राज्यपालांचे जे अधिकार आहेत ते नीट समजून घेऊया। सो राज्यपालांच्या अधिकारांबाबत आपण बघितलं तर सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहोत ते म्हणजे राज्यपालांचे कार्यकारी अधिकार। आता राज्यपालांच्या कार्यकारी अधिकारामध्ये बेसिक काय गोष्टी आहेत त्या समजून घ्या। त्यानंतर साईडवर नोट्स मी तुम्हाला दाखवेलच, आता त्या पूर्ण एकदम इन डिटेल मध्ये आहेत तर एवढं काही वाचायची गरज नाहीये, मी तुम्हाला सांगते। सर्वात पहिल्यांदा राज्यपाल कोण आहेत तर राज्यपाल हे आपल्या राज्याचे प्रमुख असतात। ओके, त्यामुळे राज्याचा जो काही कारभार असतो, ज्या काही गोष्टी असतात तो चालतो राज्यपालांच्या नावाने, म्हणजेच ते कार्यकारी अधिकारी आहेत। हे कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे बघा, कलम 154 मध्ये सांगितलेलं आहे की नाही, आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं। 153 मध्ये सांगितलेलं आहे की राज्याचे एक राज्यपाल असेल। 154 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे कार्यकारी अधिकारी आहेत राज्याचे ते कोण असणार आहेत तर राज्यपाल असणार आहेत। मग कार्यकारी अधिकारी आहेत, मग अधिकाऱ्यांच्याच नावाने राज्याचा कारभार चालेल ना। मग सर्वात पहिला जो राज्यपालांचा काम येतं किंवा सर्वात पहिलं जे राज्यपालांचा अधिकार आहे ते म्हणजे त्यांच्या नावाने राज्याचा कारभार चालतो। त्याचबरोबर महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्या नावे अजून, ते म्हणजे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्रिमंडळाची नियुक्ती करतात आणि इतर मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना शपथ देण्याचं काम सुद्धा ते करतात। राष्ट्रपतींच्या बाबतीत ते कोणाची नियुक्ती करतात जर आपण केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल बघितलं तर ते पंतप्रधानांची आणि केंद्रीय मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची नियुक्ती करतात, राईट। मग इथेच राज्यपाल काय करतात तर विधिमंडळामध्ये किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्याची आणि मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची नियुक्ती करतात, ठीक आहे। त्याचबरोबर बघा, आता ते मंत्र्यांची नियुक्ती तर करतात, पण राज्यपालांना ना थोडंसं मंत्र्यांच्या नियुक्तीबाबतचा एक वेगळा अधिकार सुद्धा आहे। म्हणजे बघा, काही राज्यांमध्ये ना आदिवासी क्षेत्र आहेत, जसं छत्तीसगड, झारखंड, हे असे तुम्ही म्हणू शकता ट्रायबल एरियाज युक्त प्रदेश आहेत। तर अशा प्रदेशांमध्ये आदिवासी कल्याण मंत्री यांची नियुक्ती करण्याचा अधिकार सुद्धा राज्यपालांना आहे। ओके, म्हणजे जर समजा इथे तुम्हाला प्रश्न मल्टीलायनर मध्ये विचारण्यात आला, समजा असं विचारण्यात आलं की आदिवासी क्षेत्रांमध्ये आदिवासी कल्याण मंत्री नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, तर ते विधान चुकीचं असेल, कारण की हा अधिकार कोणाला आहे तर राज्यपालांना आहे, त्या राज्याच्या राज्यपालांना। तर समजा छत्तीसगडमध्ये त्या राज्यपालांना अधिकार आहे, तर जे छत्तीसगडचे राज्यपाल असतील ते नियुक्त करतील की या राज्यामध्ये आदिवासी कल्याण मंत्री कोण असणार, ठीक आहे। अच्छा, आदिवासी कल्याण मंत्र्यांची नियुक्ती का करण्यात येईल बरं, कारण की बघा, एक आदिवासी बहुल जर क्षेत्र असेल तर त्यांचे प्रश्न सुद्धा
विधानसभेमध्ये मांडणं गरजेचं असतं. मग अशाच एखाद्या मंत्र्याची नियुक्ती करणं सुद्धा गरजेचं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. ते कोणाची नियुक्ती करतात? तर जो महाधिवक्ता असतो त्याची नियुक्ती करतात राज्यपाल. म्हणजे राज्यामध्ये बघा जसे काही महत्वाचे पद आहेत ना त्याच्यावर नियुक्ती करण्याचं काम राज्यपाल करत असतात. मग त्याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाचे सदस्य, राज्य निवडणूक आयुक्त असतील किंवा राज्य लोकसेवा आयोग आहे तर त्याचे अध्यक्ष, त्याचे सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार हा राज्यपालांना असतो. ठीक आहे. आणि महाधिवक्ता जोपर्यंत राज्यपालांची मर्जी आहे तोपर्यंतच पदावर राहतात. म्हणजे महाधिवक्ता यांच्या संबंधीचा एक महत्वाचा अधिकार राज्यपालांना मिळालेला आहे. महाधिवक्ताना खूप महत्वाचा आहे परीक्षेसाठी. एकदम छोटासा टॉपिक आहे पण परीक्षेला यावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. सो आपण महाधिवक्ता याच्यावर सुद्धा एक वेगळं असं छानसं लेक्चर घेणार आहोत. STIच्या 2019च्या मेन्सला महाधिवक्तावर 2 प्रश्न विचारण्यात आलेलं हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून जर समजा राज्यामध्ये घटनात्मक आणीबाणी लावायची असेल तर ती शिफारस राष्ट्रपतींना करतात. ते घटनात्मक आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट काय आहे ज्यावेळेला आपण आणीबाणीचा अभ्यास करू त्यावेळेला करणारच आहोत. पण समजा राज्यामध्ये घटनात्मक आणीबाणी म्हणजेच काय की राज्यपालांना असं आढळून आलं की घटनेच्या दृष्टीने वगैरे राज्य नीट काम करत नाहीये तर त्यावेळेला राज्याला एक प्रकारे कंट्रोल करायची गरज असते. मग त्यावेळेला तिथे राष्ट्रपती राजवट नाही आपण म्हणत त्याला घटनात्मक आणीबाणी म्हणतो लावली जाते. तर ती करण्याची शिफारस किंवा आणीबाणी लावण्याची शिफारस राज्यामध्ये ते करतात राज्यपाल. कोणाला करतात? राष्ट्रपतींना करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपल्या राज्यामधले जेवढे मोठमोठे युनिव्हर्सिटीज असतात तर त्या युनिव्हर्सिटीजचे ते कुलपती असतात. काय असतात? तर कुलपती असतात. आणि त्या युनिव्हर्सिटीजच्या कुलगुरूंची नेमणूक सुद्धा ते करतात. ओके. सो याचे सगळे काय झाले? कार्यकारी अधिकार. बघा सर्वात पहिल्यांदा आपण काय बघितलं की कामकाज त्यांच्या नावाने चालतो. त्याचप्रमाणे बघा कोणकोणते असे राज्य? छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओडिसा या 4 राज्यांमध्ये आदिवासी कल्याण मंत्र्यांची नेमणूक ते करतात. ठीक आहे. आणि राज्यपालांची मर्जी असेपर्यंतच मंत्री पदसिद्ध असतात. हे कलम 164 मध्ये देण्यात आलेले. आता ज्यावेळेला आपण मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा अभ्यास करू त्यावेळेला कलम 164चा अभ्यास करायचाच आहे. ठीक आहे. त्याचबरोबर महाधिवक्ता, राज्य निवडणूक आयुक्त, राज्य लोकसेवा आयोग सदस्य, विद्यापीठांचे कुलगुरू यांची नियुक्ती ते करतात. राज्यांच्या सर्व विद्यापीठांचे ते कुलपती असतात. ठीक आहे. त्याचबरोबर बघा जसं मी सांगितलं की महाधिवक्ता जे आहेत ते जोपर्यंत राज्यपालांची मर्जी आहे तोपर्यंतच पद धारण करतात. राज्यपाल मुख्यमंत्र्यांकडून राज्य शासनाच्या म्हणजेच काय की राज्याचं शासन कोणतं चाललंय, कोणतं विधेयक विधानसभेमध्ये मांडायचं आहे किंवा कसं हे कामकाज चालू आहे त्याची माहिती मुख्यमंत्र्यांकडून मागवू शकतात. म्हणजे त्यांना माहिती मिळवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर राज्यपाल मुख्यमंत्र्याला एखाद्या मंत्र्याने घेतलेल्या कोणत्याही निर्णय मंत्रिमंडळासमोर म्हणजे समजा एखाद्या मंत्र्याला काही मांडायचे मंत्रिमंडळासमोर त्याचे विचार तर ते सुद्धा मांडण्यासाठी सांगू शकतात. ठीक आहे. म्हणजे तो अधिकार त्यांना विधिमंडळाबाबतचा एक छोटासा मिळालेला आहे. ओके. पण हा मंत्र्यांच्या बाबतीत हे लक्षात ठेवा. सो हे सगळे झाले कार्यकारी अधिकार. जे अधिकार त्यांना मुख्यमंत्री कार्यकारी म्हणजेच मंत्रिमंडळाबद्दल असतात त्यांना आपण म्हणतो कार्यकारी अधिकार. आता आपण पुढे वळूया ते म्हणजे राज्यपालांच्या विधिविषयक अधिकारांकडे. विधिविषयक म्हणजेच काय? विधीचा अर्थ होतो कायदा. सो कायदाविषयक अधिकारांमध्ये सर्वात पहिल्यांदा काय येतं? सर्वात पहिलं राष्ट्रपतींचा अधिकार काय होतं? तर एकतर विधिमंडळाचं अधिवेशन बोलवणं, बरखास्त करणं, तहकूब करणं हे सगळे जे अधिकार आहेत ते कोणाला मिळालेले आहेत? राज्यपालांना. अधिवेशन बोलवण्याचं काम कोण करतात? इथे राज्यपाल. आता बघा तसं तर मुख्यमंत्री राज्यपालांना सांगतील की या टायमिंगला अधिवेशन बोलवायचंय पण अधिवेशन बोलवण्याचं काम केलं जातं राज्यपालांकडून. ठीक आहे. म्हणजे ते एक प्रकारे समजा मंत्र्यांना एखादं इन्व्हिटेशन जाते की या डेटला अधिवेशन आहे, पावसाळी अधिवेशन आहे तर त्याच्यावर सिग्नेचर असणारे त्या लेटरवर समजा राज्यपालांची. म्हणजेच ते इन्व्हिटेशन कोणाकडून जाते किंवा ते अधिवेशन कोण बोलवतंय असा अर्थ होतो? राज्यपाल बोलवतात असा अर्थ होतो त्याचा. ठीक आहे. त्याचबरोबर जर विधानसभा विसर्जित करायची असेल तर तो अधिकार सुद्धा राज्यपालाने. ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये सुद्धा मंत्रिमंडळ वगैरे असणारे काही महत्वाच्या गोष्टी आहेत. तर विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार सुद्धा राज्यपालांना आहे. प्लस अभिभाषण करण्याचा. राष्ट्रपती पण करतात ना अभिभाषण. आता हे कधी कधी अभिभाषण म्हणजेच काय तर सभागृहामध्ये म्हणजेच विधिमंडळामध्ये भाषण करण्याचा अधिकार कधी कधी करतात. कशाला अभिभाषण बोलतात
तर ज्या वेळेला समजा विधानसभेच्या निवडणुका होतात, तर निवडणुका झाल्यानंतरचं जे पहिलं भाषण असतं, वर्षातल्या पहिल्या अधिवेशनाचं जे पहिलं भाषण असतं, ते राज्यपालांकडून केलं जातं. त्यालाच म्हटलं जातं अभिभाषण. ठीक आहे, म्हणजेच अभिभाषण सुद्धा राज्यपाल करतात. त्याचबरोबर जर समजा एखादं विधेयक खूप काळापर्यंत तसंच विधानसभेमध्ये पडू नये, तर त्या विधेयकावर चर्चा करावी किंवा ते पारित करावी असा आदेश सुद्धा ते विधानसभेला देतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे तर पुढे येणारच आहे, ज्यावेळेला आपण विधानसभेचा विधिमंडळाचा अभ्यास करणार आहोत राज्याचा, तर 1/6 एवढे जे सदस्य आहेत विधान परिषदेमधले. आता विधान परिषद आपल्या देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये नाहीये, काहीच राज्यांमध्ये आहे. जसं महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आहे, राईट. मग महाराष्ट्रामध्ये जर विधान परिषद आहे ना, तर महाराष्ट्राच्या राज्यपालांना असा अधिकार आहे की जेवढे विधान परिषदेचे सदस्य आहेत त्याचे 1/6 सदस्य, 1/6 सदस्य आहेत ना, त्यांची नियुक्ती किंवा त्यांना नामनिर्देशित राज्यपाल करतील. आता हे 1/6 सदस्य कोण असतात, तर जे साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रांमधून असतात ना, त्यांची नियुक्ती विधान परिषदेवर केली जाते. हे लक्षात ठेवा, विधान परिषदेवर, विधानसभेवर नाही. ज्यावेळेला आपण विधिमंडळाचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेला आपण विधानसभा, विधान परिषद काय आहे ते नीट समजून घेणार आहोत. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, जसं आपल्याकडे लोकप्रतिनिधी कायदा आहे, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार एखादा सदस्य सभागृहाचा सदस्य राहण्यास पात्र आहे, अपात्र आहे, म्हणजे अपात्रता जर त्याची ठरवायची असेल तर त्याचं फायनल डिसिजन हे राज्यपालांचं असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर विधेयकाचं जर कायद्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याच्यावर राज्यपालांचं सिग्नेचर लागतं, राईट. फायनल डिसिजन जर घ्यायचं असेल. आणि त्याचबरोबर जर संसदेचं अधिवेशन सुरू नसेल तर ते अध्यादेश काढू शकतात. आता अध्यादेशाचा अभ्यास आपण राष्ट्रपतींचा अध्यादेश काढताना बघितलेलं, तर सेम तसाच अधिकार राज्यपालांना सुद्धा आहे. जे कायदे बनवण्याचा अधिकार म्हणजे ज्या विषयांवर कायदे बनवण्याचा अधिकार, निर्णय घेण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला आहे, त्याच विषयांवर राज्यपाल अध्यादेश म्हणजेच वटहुकूम काढू शकतात. बघा, कुठे हा शब्द ऑर्डिनन्स म्हणून वापरला जातो, कुठे अध्यादेश म्हणून वापरला जातो. मग एकदा स्लाइडवर पण बघून घ्या. आणि बघा, हे जे सगळे पॉइंट्स मी तुम्हाला सांगते ना, ते महत्वाचे, थोडेसे नोट डाऊन सुद्धा करून घेत जा. बघा, आताच मी तुम्हाला सांगितलेले 106 सदस्यांची नेमणूक राज्यपाल करतात. त्याचबरोबर एक खूप महत्वाचे, विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती, समजा या दोघांची पदं एकाच वेळी रिक्त झाली. ठीक आहे. दोघांची पदं म्हणजे विधानसभेमध्ये जे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील त्यांची एकाच वेळेला जर समजा पदं रिक्त झाली तर त्यावेळेला त्या सभागृहातील कोणत्याही सदस्याची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष किंवा सभापती आणि उपसभापती म्हणून नेमणूक करू शकतात. तर हा एक महत्वाचा अधिकार देण्यात आलेला आहे. बघा, राष्ट्रपतींना अशा प्रकारचा अधिकार नाहीये लोकसभेच्या सभापतींबाबत वगैरेचा, पण राज्यपालांना तो अधिकार देण्यात आलेला आहे विधिमंडळाबाबतचा. सो हा महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. जर समजा परीक्षेला विचारण्यात आलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की राज्यपालांना अशा प्रकारचा अधिकार आहे आणि हा खूप स्पेसिफिक महत्वाचा अधिकार आहे. त्याचबरोबर ते अधिवेशन बोलवू शकतात, अधिवेशन तहकूब करू शकतात. त्याचबरोबर विधानसभा बरखास्त करू शकतात. राज्यपालांना अभिभाषण करण्याचा अधिकार आहे. एखाद्या विधेयकावर चर्चा करण्याबाबत ते सभागृहाला निरोप पाठवू शकतात, म्हणजे समजा एखादं प्रलंबित विधेयक आहे वगैरे तर. त्याचबरोबर त्यांना अध्यादेश म्हणजेच वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे. प्लस महत्वाचं, निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून ते विधिमंडळ सदस्याच्या अपात्रतेविषयीचा सुद्धा निर्णय घेतात. आता बघा, निवडणूक आयोगाला जनरली माहिती असतात ना की जास्त काय काय गोष्टी आहेत, त्यामुळे ते निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करतात. जसं बघा, राष्ट्रपती सुद्धा सल्लामसलत करतात जर एखाद्या व्यक्तीला अपात्र ठरवायचं असेल तर. त्याचबरोबर समजा एखादे विधेयक मंजूर करून घेणे व परत पाठवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. म्हणजेच एखादं विधेयक समजा विधिमंडळाने मंजूर केलं, मग तो संमत करण्याचा म्हणजे कायदा जर बनवायचा असेल तर तो संमत राज्यपालांना करावा लागतो. मग ते विधेयक राज्यपाल संमत करू शकतात, परत विधिमंडळाकडे विचार करण्यासाठी पाठवू शकतात. त्याचबरोबर त्यांना अजून एक महत्वाचा अधिकार आहे, ते म्हणजे ते राष्ट्रपतींना मंजुरीसाठी पाठवू शकतात किंवा राष्ट्रपतींना त्याच्यावर विचार करण्यासाठी ठेवू शकतात. ठीक आहे. मग या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा राज्यपालांच्या विधिविषयक अधिकाराबाबत. त्याचबरोबर आता हे ना छोटे छोटे अधिकार आहेत, पण लक्षात ठेवा कारण की ते कायद्याशी संबंधित आहेत, विधेयकाशी संबंधित आहेत. मग आपण त्यांना काय म्हणूया, विधिविषयक किंवा कायदेविषयक अधिकार. मग यामध्ये समजा
राज्यपाल धन विधेयक विधानसभेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही. तसं तर या सगळ्यांचा अभ्यास आपण ज्यावेळेला विधिमंडळामध्ये कायदे निर्मिती कशी होते तेव्हा करणारच आहोत. पण आता तुम्ही थोडंसं वाचून ठेवलात किंवा लक्षात ठेवलात तर पुढे तुम्हाला जास्त समजायला इझी जाणार आहे की नाही. मग आता राज्यपाल धन विधेयक जे आहे ते पुन्हा विचार करण्यासाठी पाठवू शकत नाही. एक तर ते संमती देऊ शकतात किंवा ते स्वतःकडे रोखून ठेवू शकतात, पण ते पुन्हा धन विधेयक विचार करण्यासाठी पाठवू शकत नाही. त्याचबरोबर जर समजा एखादं विधेयक त्यांनी राष्ट्रपतींकडे पाठवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही संमत करा किंवा असंमत करा, मग त्या विधेयकासंबंधीचे जे राज्यपालांचे अधिकार आहेत ना ते तिथेच संपुष्टात येतात. समजा राष्ट्रपतींनी ते विधेयक राज्याकडे परत पाठवलं, म्हणजे विधिमंडळाकडे परत पाठवलं विचार करण्यासाठी, तर ते परत राज्यपालांकडे नाही जाणार संमत होऊन, आता ते डिरेक्टली राष्ट्रपतींकडे जाईल. ठीक आहे, सो ही महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर राज्य विधिमंडळाने संमत केलेले धन विधेयक राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ रोखून ठेवल्यास राष्ट्रपती त्यास संमती देऊ शकतात किंवा नाकारू शकतात, पण ते परत पाठवू शकत नाही. म्हणजे धन विधेयकाबद्दलचे जे अधिकार आहेत ते थोडेसे लिमिटेड आहेत हे आपल्याला समजते, राईट. आता आपण पुढे बघूया आर्थिक अधिकार. आर्थिक काय काय अधिकार आहेत? एकदम सिंपल अधिकार आहेत. सर्वात पहिलं म्हणजे जे बजेट असतं किंवा त्यालाच आपण म्हणतो वार्षिक अंदाजपत्रक, तर राज्यपालांच्या संमतीशिवाय ते विधानसभेमध्ये मांडता येत नाही. म्हणजे जर विधानसभेमध्ये हे वार्षिक अंदाजपत्रक मांडायचं असेल तर आधी राज्यपालांची संमती घ्यावी लागते आणि मग त्यांच्या संमतीनंतरच ते विधानसभेमध्ये मांडलं जातं. ठीक आहे. त्याचबरोबर अर्थविधेयक, राईट, धन विधेयक किंवा आपण ह्याला अर्थ विधेयक म्हणतो. तर अर्थ विधेयक हे राज्यपालांच्या पूर्वसंमतीनेच मांडलं जातं संसदेमध्ये नाही, सॉरी, राज्य विधिमंडळामध्ये. संसदेमध्ये मांडण्यासाठी राष्ट्रपतींची सहमती लागते. त्याचबरोबर जी अनुदानाची मागणी असते. अच्छा, अनुदानाची मागणी म्हणजेच काय, तर ज्यावेळेला समजा बजेट मांडलं जातं तर बजेटमध्ये आपण मांडतात ना सगळे मंत्री की बाबा या योजनेसाठी एवढा एवढा खर्च येणार आहे, मग त्या खर्चासाठी ना अनुदानाची मागणी करावी लागते विधानसभेकडे, विधिमंडळाकडे. ठीक आहे, की जो राज्याचा संचित निधी आहे किंवा राज्याचा जो संचित निधी किंवा जी काही तिजोरी आहे त्याच्यातून आपल्याला पैसे काढायचे, मग त्या अनुदानाच्या मागणीसाठी सुद्धा आधी राज्यपालांची संमती किंवा राज्यपालांच्या शिफारसीची गरज असते. ठीक आहे. त्याचबरोबर हा एक खूप महत्वाचा अधिकार आहे, याला आपण वित्त आयोग किंवा वित्तीय आयोग म्हणूया. ठीक आहे. तर आपल्या राज्यातल्या, त्या स्पेसिफिक राज्यातल्या ज्या स्थानिक शासन संस्था आहेत, पंचायत राज व्यवस्था आहे, तर त्यांचं एक तुम्ही म्हणू शकता आर्थिक व्यवहार बघण्यासाठी किंवा योग्य शिफारसी करण्यासाठी दर 5 वर्षांनी राज्यपाल वित्त आयोगाची स्थापना करतात. हे खूप महत्वाचे, लक्षात ठेवा. कोणाकडून वित्त आयोगाची स्थापना केली जाते, तर राज्यपालांकडून वित्त आयोगाची स्थापना केली जाते दर 5 वर्षांनी. यावर ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, तर ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता बघा, आर्थिक अधिकारामध्ये आपण तेच बघूया. वार्षिक अंदाजपत्रक त्यांच्या संमतीने विधानसभेमध्ये मांडलं जातं. धन विधेयकाला त्यांची पूर्वसंमती लागते. जर समजा एखादा अनपेक्षित खर्च आला म्हणजेच काय की कुठे पूर आला, जसं आपल्याकडे आता ऑलमोस्ट दरवर्षी त्या गोष्टी होत आहेत, मग जर समजा असा खर्च आला तर आपला एक आकस्मिक निधी असतो. ठीक आहे, एक असतो संचित निधी, एक असतो आकस्मिक निधी. मग त्या आकस्मिक निधीमधून जर खर्च करायचा असेल त्या एका स्पेसिफिक कॉज साठी, तर त्यावेळेला राज्यपाल तो खर्च करू शकतात. पण नंतर हा खर्च, जो काही पैसा त्याच्यातून काढलेला असतो, तो पैसा परत त्याच्यामध्ये टाकावा लागतो. त्याचबरोबर वित्त आयोगाची स्थापना करतात आणि राज्यपालांच्या शिफारसीशिवाय अनुदानाची मागणी करता येत नाही. म्हणजे जर अनुदानाची मागणी करायची असेल विधिमंडळामध्ये तर आधी राज्यपालांची शिफारस लागते. ठीक आहे. मग आता इथपर्यंत आपण काय काय बघितलं? सर्वात पहिल्यांदा त्यांचे कार्यकारी अधिकार बघितले, त्यानंतर विधिविषयक अधिकार बघितले, आता आपण बघितले आर्थिक अधिकार. बघा, सिंपल आहे. जे राष्ट्रपतींना आहेत ना तेच अधिकार आहेत, फक्त काही एखाद 2 असे स्पेसिफिक नवीन अधिकार त्यांच्या बाबतीत ऍड झालेले आहेत. कमी तर झालेले नाहीयेत, आपण म्हणूया ऍडच झालेले आहेत. ठीक आहे. आता न्यायविषयक त्यांना काय अधिकार आहेत, तर बघा, न्यायविषयक त्यांना बरेचसे अधिकार आहेत आणि ह्याच्यावर ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलेले. जनरली तुमच्या संयुक्त गट ब एक्झामसाठी हे खूप महत्वाचं ठरू शकतं की न्यायविषयक त्यांना कोणकोणते अधिकार देण्यात आलेले आहेत. तर सर्वात पहिल्यांदा न्यायविषयक अधिकारांमध्ये जे राज्यातलं उच्च न्यायालय आहे त्यातल्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती राज्यपालांशी सल्लामसलत करतात. ठीक आहे. तर हे खूप महत्वाचं आहे. बघा, उच्च न्यायालयामध्ये ना जी न्यायाधीशांची नियुक्ती आहे ते राष्ट्रपती करतात, राज्यपाल करत नाही. जरी सर्वोच्च न्यायालय असू दे किंवा उच्च न्यायालय असू दे, आपण याचा अभ्यास उच्च न्यायालयाचा अभ्यास करताना करणारच आहोत. न्यायाधीशांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात,
पण ज्यावेळेला राष्ट्रपती न्यायाधीशांची नियुक्ती करतात त्यावेळेला राज्यपालांबरोबर एक थोडंफार डिस्कशन करतात आणि त्याच्यानंतर ही नियुक्ती केली जाते. अच्छा, उच्च न्यायालयाची नियुक्ती तर राष्ट्रपती करतात, पण मग राज्यामध्ये इतर जे दुय्यम न्यायालय असतात, सत्र न्यायालय, जिल्हा न्यायालय, हे जे महत्वाचे जिल्हा न्यायालय वगैरे असतात, तर त्यावर न्यायाधीशांची नियुक्ती जी आहे ती राज्यपाल करतात. ठीक आहे. सो हा पॉइंट एक महत्वाचा लक्षात ठेवा. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि जे दुय्यम न्यायालय आहेत राज्यामधले त्यांच्यामध्ये न्यायाधीशांची नियुक्ती म्हणा किंवा त्यांची बढती म्हणा, म्हणजे प्रमोशन्स वगैरे म्हणा, या सगळ्या गोष्टीचं डिसिजन कोणाकडून घेतलं जातं? तर राज्यपालांकडून. हे देण्यात आलेलं आहे कलम 233 मध्ये. कशात देण्यात आलेलं आहे? कलम 233 मध्ये. लक्षात ठेवा, जोड्या लाभांवर यातून प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. त्याचबरोबर राज्य उच्च न्यायालय आणि राज्य लोकसेवा आयोग यांच्या सल्ल्यानुसार ते राज्याच्या न्यायिक सेवेमध्ये इतर व्यक्तींची, म्हणजे जी पूर्ण न्यायिक सेवा वगैरे आहे, ओके, आपल्या जी ज्युरिस्डिक्शनची न्यायिक सेवा जी आहे आपण म्हणतो, त्याच्यामध्ये महत्वाचे जे अधिकारी आहेत किंवा सदस्य आहेत त्यांची नियुक्ती सुद्धा राज्यपाल करतात. हे कोशानुसार अधिकार मिळालेले त्यांना? तर कलम 234 नुसार. त्याचबरोबर राज्याच्या कार्यकारी अधिकाऱ्याच्या बाबतीत येणाऱ्या कायद्याविरुद्ध अपराधाबद्दल एखाद्या आरोपीला क्षमा करण्याचा अधिकार, म्हणजे समजा एखादा आरोपी आहे, त्याला शिक्षा झालेली आहे, तर त्याला क्षमा करण्याचा अधिकार राज्यपालांना सुद्धा आहे. जसं राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार आहे, त्याच प्रकारे राज्यपालांना सुद्धा क्षमादानाचा अधिकार आहे. पण ना राज्यपालांचा जो समाधानाचा अधिकार आहे तो थोडासा लिमिटेड आहे राष्ट्रपतींच्या बाबतीत. आपण जेव्हा डिफरन्स बघूया तेव्हाच बघूया. तर बघा, इथे तुम्हाला दिसेल की राज्यपालांना मृत्यूदंडास जी शिक्षा असते, मृत्यूदंडाची जी शिक्षा असते त्यात पूर्णपणे क्षमा करण्याचा अधिकार नाहीये, पण तो शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्याचबरोबर सूट देण्याचा आणि सौम्य करण्याचा अधिकार आहे. आता नक्की यामध्ये काय काय डिफरन्स आहे ना, तर त्याचा आपण एक वेगळंच लेक्चर घ्यावा. मी तर म्हणते क्षमादानाचा अधिकार, तेव्हा तुम्हाला समजेल. नाही तर असं होईल की क्षमादानाच्या अधिकारावर एखादा पटकन आयोग प्रश्न विचारेल, पण तुम्हाला एक्झॅक्टली डिफरन्स माहीत नसल्यामुळे उत्तरच येणार नाही. सो आपण त्याचं सुद्धा एक छानसं लेक्चर घेऊया. ठीक आहे. सो आता इथपर्यंत आपण बघितलं की न्यायिक अधिकार त्यांना काय काय आहेत. जसं त्यांना काही महत्वाच्या नियुक्त्या करण्याचा अधिकार आहे आणि क्षमादानाचा अधिकार सुद्धा त्यांना आहे. आता आपण बोलूया आणीबाणी विषयक अधिकाराकडे. तसं तर राष्ट्रपतींना सगळ्या आणीबाणी लावण्याचा अधिकार आहे, राईट. जसं त्याच्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी असू दे, राज्य आणीबाणी असू दे किंवा आर्थिक आणीबाणी. पण राज्यपालांना फक्त त्यांच्या राज्यासाठी आणीबाणी लावण्याचा अधिकार आहे. आता ती आणीबाणी सुद्धा राज्यपालांकडून लावली जात नाही, फक्त राज्यपाल शिफारस करतात राष्ट्रपतींना कलम 356 नुसार. आणि कार्यकारी अधिकारांचे जर त्यांना असं वाटलं की केंद्रीकरण होतंय, ओके, तर त्यावेळेला ते राष्ट्रपतींना शिफारस करतात की तुम्ही इथे आणीबाणी लावा म्हणून. ओके. सो हा सिंपलचा आणीबाणी विषयक अधिकार त्यांना मिळालेला आहे. आता पूर्णपणे तसं तर राष्ट्रपतींवर असतं की आणीबाणी लावायची की नाही लावायची, पण हा ती शिफारस राज्यपाल करू शकतात राष्ट्रपतींना. कोणत्या कलमानुसार? तर कलम 356 नुसार. बघा, जसं मी राष्ट्रपतींच्या अधिकारांबाबत तुम्हाला सांगितलेलं की आता आपण राष्ट्रपतींचे अधिकार तर करतोय, पण पुढे स्पेसिफिक त्या टॉपिक्स मध्ये ते परत आपण अधिकार डिस्कस करणार आहोत. तर राज्यपालांच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. जसं जे न्यायिक अधिकार आहेत त्यांना, ते आपण जेव्हा उच्च न्यायालयाचा, दुय्यम न्यायालयांचा अभ्यास करू त्यावेळेला त्या अधिकारांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर नंतर आपण आणीबाणीचा अभ्यास करूया. तर आणीबाणी विषयक राज्यपालांना अधिकार काय आहे ते तर ऑटोमॅटिक तिथे येणारच आहे. ठीक आहे. आता पुढे आपण बघूया ते म्हणजे राज्यपालांचा स्वविवेकाधिकार. राज्यपालांचे स्वविवेकाधिकार आहेत ना, ते थोडेसे वास्ट आहेत किंवा राज्यपालांच्या स्वविवेकाधिकारामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. जनरली आपण राष्ट्रपतींचा अभ्यास करताना काय बघितलेलं की जिथे जिथे त्यांची मर्जी असते तिथे तिथे त्यांना प्रत्येक वेळेला मंत्रिमंडळाचा सल्ला घेणं गरजेचं असतं. पण राज्यपालांच्या बाबतीत तसं बहुतेक वेळेला नाहीये. राज्यपालांना बऱ्याचशा गोष्टींमध्ये स्वतःचा विचार करून डिसिजन घेण्याचा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे. सो सर्वात पहिल्यांदा घटनेच्या कलम 163(1) नुसार त्यांना काही स्वविवेकाने करायची कामे सोपवण्यात आलेली आहेत. जसं ज्यामध्ये मंत्रिमंडळाचा सल्ला घेणं त्यांच्यावर बंधनकारक नाहीये, पण अशी तरतूद राष्ट्रपतींसाठी नाहीये, जसं मी तुम्हाला आता सांगितलं. तुम्हाला मी ना लास्ट लेक्चरमध्ये एक प्रश्न विचारलेला की राज्यपालांच्या स्वविवेकाधिकाराबद्दल तरतूद कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेली आहे. सो आय होप तुम्हाला आता इथे आन्सर मिळाला असेल. तसं लास्ट लेक्चरमध्ये मी मुद्दामून स्वविवेकाधिकाराबद्दल डिस्कस केलं नव्हतं, कारण की तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये गोष्टी स्किप करता आल्या पाहिजे होत्या ऑप्शन्स मधून. जर तुम्ही आन्सर केलं असेल कमेंटमध्ये तर चांगलीच गोष्ट आहे, पण नाही तर आता तुम्हाला समजलंच असेल. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, जे राज्य विधिमंडळाकडून त्यांना जे विधेयक आलेलं असतं
तर एक प्रकारे ते स्वविवेकाधिकाराचा वापर करूनच राष्ट्रपतींना विचार करण्यासाठी पाठवतात ना, की त्यांना मंत्रिमंडळ सांगतं की नाही तुम्ही राष्ट्रपतींकडे पाठवू शकता, तसं अजिबात नसतं. हा अधिकार त्यांना कलम 200 नुसार मिळालेला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर समजा त्यांना असं वाटलं की घटनात्मक यंत्रणा मोडकळीस आली आहे, तर राष्ट्रपती राजवट किंवा लावण्याची जी शिफारस आहे ते कलम 356 नुसार करतात. तर एक प्रकारे हा अधिकार सुद्धा त्यांच्या स्वविवेकाधिकारामध्येच येतो. ठीक आहे. तसं तर आणीबाणी विषयक अधिकार, आणीबाणी विषयक अधिकार आपण का म्हणतोय, कारण की आपण थोडंसं डिव्हिजन केलेलं आहे. आता हे डिव्हिजन असे विचारले जातात असं नाहीये, मेनली परीक्षेला तुम्हाला स्वविवेकाधिकारावर प्रश्न विचारला जात शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर जर समजा आता महाराष्ट्राचे जे राज्यपाल असतात त्यांना दादरा नगर हवेली दीव दमन हे जे केंद्रशासित प्रदेश आहेत तर त्यांचा सुद्धा अतिरिक्त भार दिला जातो. आता त्या संबंधितचे केंद्रशासित प्रदेशासंबंधीचं जर त्यांना डिसिजन घ्यायचं असेल तर ते स्वतःहून घेऊ शकतात. त्यांना मंत्रिमंडळाला म्हणजे त्या ज्या राज्यामध्ये ते राज्यपाल आहेत त्या मंत्रिमंडळाची शिफारस किंवा त्यांचा सल्ला घेणं असं काही गरजेचं नसतं. ठीक आहे. त्याचबरोबर ना अजून एक महत्वाचं आहे राज्यपालांच्या स्वविवेकाधिकारामध्ये. बघा आता राज्यपाल आपण काय बघतोय, हे प्रत्येक राज्याचं असतं आणि आपला देश एक डायव्हर्सिटीचा देश आहे. आपल्याला बरेच ठिकाणी वेगवेगळेपणा आढळून येतो. मग त्या वेगवेगळेपणानुसार सुद्धा त्या त्या राज्याच्या राज्यपालांना अधिकार देण्यात आलेले आहेत. जसं आपण बघितलं की आदिवासी कल्याण मंत्री नियुक्त करण्याचा अधिकार आहे ना त्यांना झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये. त्याचप्रमाणे ना असे काही राज्य आहेत, असं जसं तुम्ही आसाम, त्रिपुरा, मिझोराम, मेघालय या ठिकाणी गेलात ना तर तिथे खाणी आहेत भरपूर, राईट. आपलं जनरली बऱ्याचशा खाणी नॉर्थ ईस्टला आहेत. मग तिथे काय केलं जातं, त्याच्यावरची रॉयल्टी असते ना, ओके, ज्या खाणींची एक रॉयल्टी येते, ओके. तर ती रॉयल्टी त्या प्रदेशामध्ये म्हणजे स्वायत्त संस्था आहे तिथे, आदिवासी स्वायत्त संस्था. ठीक आहे. तर त्या स्वायत्त संस्थांना याचा काही पर्सेंटेज द्यावा लागतो. मग ते पर्सेंटेज किती द्यायचं त्याचा निर्णय त्या राज्याचे राज्यपाल घेतात किंवा त्या संबंधित कोणते वाद निर्माण झाले तर ते सॉल्व्ह करण्याचा अधिकार सुद्धा राज्यपालांना आहे. सो हे थोडंसं लक्षात ठेवा, हा महत्वाचं आहे. बघा असं काही युनिक असलं ना की आयोग जास्त त्यावर प्रश्न विचारतं. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला आता इथपर्यंत सगळं नीट लक्षात आलं असेल. आता राज्यपालांबद्दल आपण बोलतोय ना तर तुम्हाला एक मी प्रश्नच दाखवते समोर. आय थिंक 2019च्याच एसटीआय मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे स्टेटच्या एक्झामला. तर तुम्ही कन्सिडर करू शकता की अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा आयोग विचारू शकतो. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही राज्यपालांचा अभ्यास करताय, मुख्यमंत्र्यांचा अभ्यास करताय, राष्ट्रपतींचा अभ्यास करताय तर ऍटलिस्ट तुम्हाला त्यांचा जो क्रम आहे तो लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. कठीण वाटू शकतं पण स्वतःच्या थोड्याशा ट्रिक्स वगैरे डेव्हलप करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. प्लस जर तुम्ही स्टोरीजच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवलं तर जास्त लक्षात राहील. मग इथे काय दिलेलं आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्यांचं कालानुक्रमे योग्य क्रम लावायचा आहे. सो एकदा तुम्ही स्वतः गुगलवर सर्च करा आणि क्रम काय आहे त्यांचा तो बघून द्या. तसं तर मी तुम्हाला इथे बाजूला लिस्ट दिलेली आहे पण ही लिस्ट तर काय तुम्हाला गुगलवर, विकिपीडियावर वगैरे मिळून जाईल, योग्य लिस्ट मिळून जाईल. तर ती बघा. थोडेसे ऍटलीस्ट राज्यपालांच्या बाबतीत जे पहिले राज्यपाल कोण होते ते लक्षात ठेवा. रिसेंटचे गेल्या काही 4-5 जे राज्यपाल असतील ते लक्षात ठेवा. त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. इनफॅक्ट परीक्षेला तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे पहिले सभापती कोण होते त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो बघा असे जे प्रश्न आहेत जरी तुम्हाला वाटत असतील की एवढे छोटे छोटे प्रश्न किंवा एवढे इन डिटेलमध्ये प्रश्न, तर हो परीक्षेला विचारले जातात, राज्यसेवेला तर असे विचारले जातात, प्लस संयुक्त गट ब च्या एक्झाम मध्ये सुद्धा विचारले जातात. ठीक आहे. सो आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला जे काही प्रश्न विचारलेले थोडंसं सर्च करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसचे जे सब्जेक्ट आहेत सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.